नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या MS कॉर्नर या मराठी YouTube चॅनलमध्ये। तर बांधकाम कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन योजना आहे। तर ती या योजना म्हणजे कोणती, जी तुम्हाला घर बांधण्यासाठी 2 लाखापर्यंत जे आहे अनुदान मिळतं। आणि तुम्हाला जर तुम्ही बँकेकडून 6 लाखाच्या आत जे आहे घर बांधण्यासाठी लोन घेतलं, तर तुम्हाला त्या लोनचा जे व्याज असतं तर व्याज परतावा तुम्हाला जे आहे मिळून जाणार आहे। अशा प्रकारे हे 2 प्रकारे अनुदान यामध्ये मिळू शकतं। तर या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या दरम्यान बघणार आहोत। आणि आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तेच इथे आपण लाईव्ह बघणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि माझे सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म आहे ते जॉईन नक्की करायचे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर बांधकाम कामगार मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला गुगल ओपन करून घ्यायचंय। क्रोम ब्राउझर किंवा गुगल ओपन करून घ्या। इथे आपल्याला सर्च ऑप्शन दिसणार आहे। तर इथे आपल्याला इमारत व इतर बांधकाम कामगार मराठीमध्ये टाका, इंग्लिशमध्ये टाका, आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। आपल्याला टाकल्याच्या नंतर बघू शकता 1 नंबरला जे आहे आपल्याला वेबसाईट दाखवण्यात येईल, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कंस्ट्रक्शन वर्कर, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्या नंतर आता हे वेबसाईटला तुम्हाला मराठीमध्ये करायचंय का इंग्लिशमध्ये करायचंय ते तुम्ही इथे आपल्याला वरती बघून घ्यायचे। आता ही सध्या जी वेबसाईट आहे इंग्लिशमध्ये ओपन झालेली आहे। तर इथे आपण मराठी करणार आहोत। तर मराठीवर क्लिक करायचंय। मराठी क्लिक केल्याच्या नंतर आता मराठी इथे झालेली आहे। तर आता या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता, किंवा मी आता जशी प्रोसेस सांगितली त्या तशी करून तुम्ही इथे येऊ शकता। तर आपल्याला वेबसाईट ओपन झालेली समजा। आता वरती आपल्याला सारायचं आहे। वरती सारल्यानंतर बघू शकता 6 ऑप्शन इथे आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत। आपण महत्त्वाचं ते बघणार आहोत, बाकीच्या ऑप्शनकडे लक्ष न देता। आता तुमच्याकडे MS नंबर म्हणजे जे आपला नोंदणीकृत नंबर आपल्याला लागतो तो जर तुमच्याकडे नसेल तर बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा, यावर आपल्याला क्लिक करायचंय। आणि इथे आपल्याला जे आहे आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर जे नोंदणीकृत असतील ते आपल्याला इथे टाकावं लागणार आहे। ते प्रोसेड फॉर्म आहे, यावर क्लिक केल्यानंतर OTP जाणार आहे। तो OTP टाकल्याच्या नंतर लॉग इन। तर मित्रांनो, OTP व्हॅलिडेट केल्याच्या नंतर इथे आपल्या पुढे प्रोफाईल लॉग इन झालेली आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, वरती सारायचं आहे। वरती सारल्याच्या नंतर बघू शकता इथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर म्हणून इथे आपल्याला दिसतोय, तर हा आपल्याला लिहून घ्यायचा किंवा कॉपी करायचा आहे। तर आता आपल्याला याचा स्क्रीनशॉट पण आपण काढून घेऊ शकतो, किंवा डायरेक्टली आपल्याला काय करायचं आहे, वरती सारायचे। वरती सारल्यानंतर बघू शकता कार्ड, यावर आपल्याला क्लिक करायचे। यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला आपल्या समोर जे आपलं लेबर कार्ड आहे ते इथे ओपन होणार आहे। यावर क्लिक करा, थोडीशी वाट बघायची आहे। तर वरती सारायचे बघू शकता, यावर क्लिक केल्याच्या नंतर कार्ड रिन्यूअर, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता ओळखपत्र आपल्या समोर ओपन झाले। याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची प्रिंट पण आपण काढून ठेवू शकता। तर अशा प्रकारे हे आपल्याला MS नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तर आता MS नंबर इथे आपण कॉपी केल्याच्या नंतर परत आपल्याला इथे बॅक यायचं आहे, मागे घ्यायची वेबसाईटमध्ये। आता बघू शकता आपल्या समोर परत एकदा 6 ऑप्शन ओपन झालेत। तर इथे आपल्याला बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा, आता यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्या नंतर या प्रकारे इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल। तर इथे आपल्याला सिलेक्ट ॲक्शन मध्ये न्यू क्लेम हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आणि रजिस्ट्रेशन नंबर आपला टाकून घ्यायचा जो आता आपण काढलेला आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर जर इथे मृत्यू संबंधित काही आपल्याला अर्ज करायचा असेल तर या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे, अन्यथा आपल्याला नाही करायचं। आता आपल्याला करायचं नाहीये, तर प्रोसेड टू फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता जो आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर असेल त्यावर OTP जाणार आहे, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता जो मोबाईल नोंदणीकृत आहे त्याचे 4 अंक आपल्याला इथे दाखवण्यात पण आलेले आहेत। थोडीशी वाट बघायची, OTP येणार आहे। एक वेळेस जर OTP आला नाही तर मित्रांनो आपल्याला परत रिसेंड OTP करायचे। रिसेंड केल्याच्या नंतर OTP हा 100% तुम्हाला येणार आहे। तर थोडीशी वाट बघायची आहे। OTP टाकल्याच्या नंतर व्हॅलिडेट OTP वर क्लिक करायचे। तर बघू शकता पेज आपल्या समोर ओपन झालेला आहे। आता इथे नोंदणी स्थिती, नोंदणी दिनांक, नूतनीकरण दिनांक, नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, फोटो, नाव जे असेल, मोबाईल नंबर, जन्मतारीख, वय,
बँकेची डिटेल दाखवण्यात येणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदा क्लेम टाकला असेल तरच इथे बँकेची जी आहे डिटेल दाखवण्यात येईल, किंवा पहिली वेळेस जर टाकत असाल तर तुम्हाला अगोदर बँकेची डिटेल भरण्यासाठी सांगण्यात येईल. तर इथे बँकेची डिटेल माझी अगोदर भरलेली आहे. तुम्हाला जर भरायला सांगत असेल तर तुम्ही बँकेची डिटेल जी आहे भरून घ्या. तर बँकेची डिटेल भरल्याच्या नंतर सिलेक्ट सेंटरवर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला जे आहे फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला व्हिजिट करावं लागतं. तुम्हाला एक तारीख भेटते, त्या तारखेस तुम्हाला जो आहे जे डॉक्युमेंट आपण इथे आता भरणार आहोत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे. तर ते ऑफिस तुम्हाला इथे निवडायचं आहे. तर मला इथं माझ्या जिल्ह्यामध्ये 2 ऑफिस दाखवण्यात येतील. तुमच्याकडे 3 दाखवण्यात येतील, 2 दाखवण्यात येतील किंवा 1 दाखवण्यात येईल. ते तुमच्या आकारासारखे जे आहे सिलेक्ट करायचं आहे. तर बघू शकता मला इथं 2 ऑप्शन आलेले आहेत. तर मी इथे एक ऑप्शन सिलेक्ट करतो. योजना श्रेणी निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं. तर इथे शैक्षणिक कल्याण, आरोग्य कल्याण, आर्थिक कल्याण योजना, समाज कल्याण योजना आहे. तर इथे आपल्याला 3ऱ्या नंबरचं ऑप्शन आहे आर्थिक कल्याण योजना, यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट स्कीम दिसते, योजना निवडा यावर आपल्याला क्लिक करायचे. तर आता इथे भरपूर सारे स्कीम आहेत, परंतु त्या ब्लँक केल्यात कारण ती स्कीम बंद केलेली आहे. भरपूर बांधकाम कामगार नसूनही या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे बाकीचे जे यामध्ये आपल्याला दाखवण्यात येतील तर हे इथे बंद करण्यात आलेले आहेत. आपल्याला जो महत्त्वाचा आपल्याला आता टाकायचा आहे तर बघू शकता, नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घर खरेदी किंवा घर बांधण्याकरता बँकेकडून घेतलेल्या गृह कर्जावरील रुपये 6 लक्ष पर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा रुपये 2 लक्ष अनुदान अशा प्रकारे हे आपल्याला मिळू शकतात. तुम्ही जर बँकेकडून 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं तर ते 2 लाख रुपयाचं जे आहे तुम्हाला अनुदान हे मिळून जाणार आहे. किंवा 2 लाखाच्या वरती घेतलं, तुम्ही 6 लाखाच्या आत घेतलं तर तुम्हाला त्याचा व्याज परतावा हे मिळणार आहे. हे तुम्हाला लक्ष घ्यायचे. आता हे स्कीम जी आहे आपल्याला सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्याच्या नंतर आता इथे आपल्याला वरती सारायचं आहे. वरती सारल्याच्या नंतर तर इथे बघू शकता आता कर्जाची रक्कम. आता तुम्ही लोन किती घेतलेलं आहे ती रक्कम इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट व्याजदर, तुम्हाला व्याजदर काय लावलेला आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. बँकेचं नाव टाकून घ्या. वरती सारा बँकची शाखा कुठे आहे ती टाकून घ्या. कर्ज मंजुरीची तारीख तुम्हाला टाकून घ्यायची आहे. कर्जाचा कालावधी, तुम्हाला किती महिन्यासाठी तुम्ही लोन घेतलेला आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. वरती सारा. आता इथे आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा, आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेतच आपल्याला कर्ज घ्यायचा आहे. प्रायव्हेट बँकेमध्ये इथं चालणार नाहीये. तर इथे बघू शकता तो पुरावा इथे आपल्याला बँक तुम्हाला जी पुरावा देते ते पुरावा इथे आपल्याला 1 नंबरला अपलोड करायचा आहे. तर 2ऱ्या नंबरला बघू शकता पती आणि पत्नीच्या नावावर घर नोंदविल्याचा पुरावा. आता तुम्हाला जे तुम्ही घर घेणार आहात ते तुम्हाला नोंद करायची आहे. तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये राहत असाल, म्हणजे गावामध्ये राहत असाल, तर तुम्हाला घर नोंदवायचं आहे तुमच्या पती पत्नीच्या नावावर आणि तो पुरावा इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे 2 नंबरला. 3 नंबरला पती किंवा पत्नीच्या नावे घर नसल्याचे शपथपत्र, जे अगोदर तुम्ही आता घेणार आहात लोन किंवा बँकेकडून अनुदानाचा लाभ घेणार आहात त्या अगोदर तुमच्याकडे घर नाही म्हणून तुम्ही शपथपत्र इथे तुम्हाला द्यायचं आहे. 4थ्या नंबरला बघू शकता राष्ट्रीयकृत बँकेकडून 6 लाख रुपयाचे व्याज दे प्रमाणपत्र, तुम्हाला बँकेकडून जे आहे प्रमाणपत्र मिळून जातं ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. आता 6 लाख रुपयाचं तुम्ही जर कर्ज घेतलं तर त्याचा व्याज परतावा कशा प्रकारे असणार आहे ते बँक तुम्हाला प्रमाणपत्र देईल, ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. किंवा 2 लाख रुपयाचं तुम्ही जर कर्ज घेतलं तर तुम्हाला इथे काही अपलोड करायचे नाही, तुम्हाला हे लक्षात असू द्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं अपलोड करून घ्या. वरती सारायचं आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय पडताळले, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. येस वर क्लिक करायचं आहे आणि वरती सारायचं आहे. वरती सारल्यानंतर क्लिक टू लोड विजिटिंग डेट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर तर मित्रांनो लोडिंग इथे झालेली आहे. आता इथे आपल्याला कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथे तारीख दाखवण्यात आलेली आहे. तुम्हाला ज्या तारखेला जायचे ती तारीख इथे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. तारीख सिलेक्ट केल्याच्या नंतर वरती सारायचं आहे. या बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावर क्लिक करून जे आहे तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची. प्रिंट काढल्याच्या नंतर त्यावर तुम्हाला तारीख येईल, जी आपण तारीख निवडलेली आहे
त्या तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जे तुम्ही आता इथं ऑफिस निवडलेलं आहे त्या ऑफिसला भेट द्यायची आहे. ती तारीख झाल्याच्या नंतर तुम्हाला नंतर 1-2 किंवा 3 महिन्यानंतर तुमची जी आहे प्रोसेस पूर्ण होईल आणि तुम्हाला जी आहे रक्कम मिळून जाईल. तर अशी माहिती या व्हिडिओद्वारे भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा जे आपला टेलिग्राम ग्रुप, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नक्की करायचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.